हॅलो. हॅलो सर, सावी बोलते मी. जरा अथर्वला फोन देता का? हा, एक मिनिट. हॅलो. अथर्व, झाली ना प्रॅक्टिस बघून? आता मी येते तुला घ्यायला. नाही जात तू. नाही, मला खूप मजा येते इथं. माझं कसं संपेपर्यंत थांबायचं आणि उशीर झाला तर मी इथेच चुकू. अरे अथर्व, इथं आई वाट बघते तुझी. नाही नाही, मी येईपर्यंत बघ आणि मग नंतर माझ्यासोबत ये. हा ना, तू मला इथेच थांबायचंय. मी नाही येणार. अरे तू नको येऊ. येस. काय म्हणत होती आत्या? आता म्हणून जर ती न्यायला येतो, मी म्हंटल मला नाही यायचं, मला इथेच थांबायचं. अरे पण इथं थांबलास तर तुझी आई ओरडेल की तुला. नाही हो, सावी आत्या आहे ना, सावी आत्या सगळं मॅनेज करते. असू दे, चल चल रिहर्सल करूया. कुठं आहात? वाट बघते. येत आहे ना? निघालोय आणि तेच सांगायला मामाला फोन केला होता. हायवेला लागलोय आता. काय ग, कुठपर्यंत पोहोचलेत? येत आहेत, हायवेला आहेत. अगं अगं अगं, हळू हळू पडशील. न येऊन चालणार आहे होय त्याला. हं? त्याच्या मामानं तसा डावच खेळलाय. आता आता त्याच्याकडे फक्त एकच ऑप्शन, जो त्याचा मामा ठरवेल ते. माझ्या इराशी लग्न. वन 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 टू थ्री फोर. दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज आपल्या छातीतली जळजळ थांबणार. आपली विश आज पूर्ण होणार. हे थांब. मस्त भजी करू ना. बटाटा भजी. हॅलो साहेब, एक गडबड झाली. गडबड? कसली गडबड? ए शाने, शाळेचं काम आजच तमाम झालं पाहिजे, कळलं ना? जर नाही झालं ना तर लक्षात ठेव, तू येन मी आहे. साहेब, आतमध्ये त्या भाऊंचा नातूच आहे. आता काय करायचं? त्याचा काय संबंध आहे? हे बघ, नातू असला तर असला, पण शाळेचं काम आजच डन झालं पाहिजे. तुला माहिती आहे ना तो नातू कोणाचा आहे? तो थेरडा भाऊराव नायकाचा नातू आहे. तो नायकांचा पुढचा वंश. संपू दे, मला नाही फरक पडत. शाळेची माती आणि त्या थेरड्याची नाती एकत्र काढणार आपण आज. फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे, ती पोरगी सावी आणि तो थेरडा त्या शाळेमध्ये असायला पाहिजे होते. लय मजा आली असती. सोड, तुम्ही कार्यक्रम करायला सुरुवात करा. तो धैर्य आउट ऑफ सिटी गेलाच असेल आतापर्यंत. तयारी सुरू करा. काम सुरू झालं की लगेच मला कळवा. तोपर्यंत आम्ही पोचतोच तिकडं नासारा बघायला. हा साहेब, करतो. चल.
अरे वा 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 वा, दिवे, रांगोळी, नट्टा पट्टा, स्वागताची चांगलीच तयारी चालली आहे इरा. कुणीतरी आपल्या राजकुमाराची आतुरतेनं वाट बघतोय तर. लाजली लाजली. अहो ऐका ना, सकाळपासून पोरीनं उपवास धरलाय. थोडं खाऊन घे म्हणलं तर धैर्य आल्यावर उपवास सोडणार म्हणत्या. होणाऱ्या नवऱ्यासाठी एवढं करायचं, त्यात ते नवरा होणार आहे का नाही काय माहिती. अगं ती दोघं लग्नाच्या गाठीत अडकणारच. अगं माझ्या सोन्यासारख्या पुरीला सोडून लग्न गाठ जुळावी असं धैर्याला साजेचं आहेच कोण ना. त्या घरात साजेचं काय आहे. अहो तिथं सुनांना कसं वागवतात हे माहित असून सुद्धा त्या घरात द्यायची पोरगी. हे बघ, बाकीच्या सुना आणि माझ्या पोरीत फरक आहे. त्या घरात बाकी बायकांचा छळ होत असेल, पण माझी पोर परीसारखी सुखात राहणार, धैर्याची राणी होणार. ती राणी.